नंतर आता मुंबईतल्या घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीत बकरा कुर्बानीवरून विरोध दिसून येतोय। सागर पार्क सोसायटीत 30 वर्षांपासून बकरा कुर्बानी केली जाते। काल मध्यरात्री अचानक बीएमसी कडून बकरा कुर्बानीची परवानगी रद्द करण्यात आली। तर दुसरीकडे गोरेगावच्या गोकुळधाम परिसरात कुर्बानीवर भाजप नगरसेविका प्रीती सातम यांनी आक्षेप घेतलाय। तीन दृश्य घाटकोपरच्या सागर पार्क परिसरात सागर पार्क सोसायटीत बकरा कुर्बानीला विरोध करण्यात आलेला आहे। सोमय्या त्या ठिकाणी पोहोचले होते। तर मीरा रोड नंतर आता गोकुळधाम परिसरात सुद्धा बकरा कुर्बानीला विरोध होतोय। तर याआधी मीरा रोड मध्ये हा प्रकार समोर आलेला होता। तिथे मोठं तणावाचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं होतं। घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीत बकरा कुर्बानीला विरोध होतोय। बीएमसी कडून मंगळवारी रात्री अचानक बकरा कुर्बानीची परवानगी रद्द करण्यात आली। सागर पार्क सोसायटीत 30 वर्षांपासून बकरा कुर्बानी केली जाते। सोसायटीत बकरा कुर्बानी होऊ देणार नाही असं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय। पालिकेनं जागा द्यावी, तिथे आम्ही बकरा कुर्बानी करू असं नागरिकांनी म्हटलंय। या सोसायटीत उद्या कुर्बानी होऊ देणार नाही। सोसायटीच्या लोकांना जी कुर्बानी करायची आहे म्हणजे राहणाऱ्या त्यांची कुर्बानीची व्यवस्था महापालिका करीत आहेत, जवळच करीत आहेत। त्यांनी तिथे धार्मिक विधी करावा। तर मीरा रोड नंतर गोरेगाव पूर्व मधील गोकुळधाम परिसरात कुर्बानीला विरोध होतोय। उघड्यावर बकरा कुर्बानीला परवानगी देऊ नका अशी मागणी नगरसेविका प्रीती सातम यांनी प्रशासनाकडे केली। या ठिकाणी बाजूच्या सोसायटीमध्येच खुल्या जागेवरती बकऱ्याची कुर्बानी दिली जाते आणि याचा कडाडून विरोध आम्ही करतोय। आणि अशा पद्धतीने तुम्ही एकत्र या, तुम्ही शेड बांधा, तुम्ही कव्वाली गा, तुम्ही तुमच्या बांधवांना भेटा, पण अशा पद्धतीने ओपन जागेवरती बकऱ्याची कुर्बानी द्यायला आमचा विरोधच आहे। आणि इकडेच्या स्थानिक नागरिक यांचा सुद्धा कडाडून विरोध आहे।